वादळ वारा मी वादळ वारा हे कोपी कुपी सोडून साऱ्या माड लोळविणारा रक्त पिणारे सारे सारे वाड लोळविणारा. मी संपूर्ण भारतात कार्यक्रम केले आणि भारतातले जेवढे पण खेडोपाडे जे अन्यायाने जातीने ग्रस्त आहे विशेषतः अशा खेड्यांमध्ये जाऊन आम्ही काम केलं आणि त्या माध्यमातून या समाजाला बाबासाहेबांचा जात्यंताचा विचार काय आहे, बाबासाहेबांचा पितृसत्तांताचा विचार काय आहे, रोजगाराची परिस्थिती काय आहे, हे सरकार बाबासाहेबांना कशा पद्धतीने हायजॅक करण्याचं काम करतंय हे आम्ही तरुणांना आणि इथल्या समाजातल्या शेतकरी किंवा आदिवासी दलित किंवा बहुजन ओबीसी वर्ग असेल या सगळ्या तरुणांना आणि लोकांना स्त्रियांना सांगण्याचं काम आम्ही आमच्या शाहिरीच्या गाण्याच्या आणि कवितेच्या माध्यमातून करत असतो. बाई भीम वंदितो आता तुला. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रावरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी शिवाजी पार्क येथील शिवाजी पार्क येथे आहे आणि या ठिकाणी असंख्य लाखोंच्या संख्येने जे आहे ते भीम अनुयायी जमा झालेले आहेत. आपण माझ्या मागे जे पाहू शकता कशा पद्धतीने लोक जमलेले आहेत आणि कशा पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन आहे. ठिकठिकाणी लोक आपण बुक स्टॉल असतील किंवा मग अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम देखील या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. आपण डायरेक्टली थेट जे या ठिकाणी वाद्य वाजत आहे त्याच्यासोबत डायरेक्ट संवाद साधणार आहे. सर नमस्कार. मी वादळ वारा 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 हे कोपी कुपी सोडून साऱ्या माड लोळविणारा रक्त पिणारे सारे सारे वाड लोळविणारा. मी वादळ वारा चला मी वादळ वारा 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 मी वादळ वारा. धन्यवाद. जय भीम. सर एकंदरीत आपण कुठून आलात, कशा पद्धतीने काय नियोजन आहे आपल्याला काय? आम्ही सर्वजण वेगवेगळ्या संघटनेचे कला पथकाचे लोक आहोत. आम्ही महाराष्ट्रातून आलो आहोत, काही जण मुंबईतून आहेत, काही जण ठाणे अशा वेगवेगळ्या ठिकाणातून आलेलो आहोत. आणि आम्ही फक्त 6 डिसेंबरच नाही तर वर्षभर आमचे कार्यक्रम वस्ती पातळीवर असतात. त्याच्यामध्ये गोरगरिबांचे अत्याचार असेल, जिकडे कुठे जाती अत्याचार होत असेल तिकडे आम्ही जातो, त्यावर काम करतो. त्यावर फक्त गाणारी मंडळी नाही, आम्ही रस्त्यावर काम करणारी पण मंडळी आहेत. काही विद्यार्थी आहेत, काही कामगार आहेत आमच्यासोबत. तर आम्ही मिळून हे सगळेजण असे कार्यक्रम करत असतो. आपण आतापर्यंत कुठे कुठे असे कार्यक्रम केले आहेत काय सांगाल? आम्ही संपूर्ण भारतात कार्यक्रम केले आणि भारतातले जेवढे पण खेडोपाडे जे अन्यायाने जातीने ग्रस्त आहे विशेषतः अशा खेड्यांमध्ये जाऊन आम्ही काम केले. एखादं असं आताच्या पिढीला संदेश देणारं गाणं कोणतं तुम्ही? आताच्या पिढीला जर संदेश देणारं गाणं आहे तर ते आमचे शाहीर तुषार आपल्यासमोर सादर करतील. तुषार सर, आपला फक्त एक परिचय द्या, कशा पद्धतीने तुमचं हे तुमचं जे कार्य आहे ते कशा पद्धतीने चालू आहे आणि नंतर मग मी माझं नाव तुषार सूर्यवंशी आहे. मी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा राज्य सचिव ह्या पदावर आहे आणि आमचे सगळं जे काही मंडळी आहे, जे काही कार्यकर्ते आहेत, वेगवेगळ्या संघटनेचे जरी असले तरी आम्ही कलापथक म्हणून, सांस्कृतिक कलाकार म्हणून एकत्र येतो आणि महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, या सगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे शाहिरी जलसे जे आहेत ते सादर करत असतो. आणि त्या माध्यमातून या समाजाला बाबासाहेबांचा जात्यंताचा विचार काय आहे, बाबासाहेबांचा पितृसत्तांताचा विचार काय आहे, संविधानाची आताची परिस्थिती काय आहे, संविधानावर कशा पद्धतीने हल्ले होत आहेत, रोजगाराची परिस्थिती काय आहे, हे सरकार बाबासाहेबांना कशा पद्धतीने हायजॅक करण्याचं काम करतंय हे आम्ही तरुणांना आणि इथल्या समाजातल्या शेतकरी किंवा आदिवासी दलित किंवा बहुजन ओबीसी वर्ग असेल या सगळ्या तरुणांना आणि लोकांना स्त्रियांना सांगण्याचं काम आम्ही आमच्या शाहिरीच्या गाण्याच्या आणि कवितेच्या माध्यमातून करत असतो. आता लाडक्या बहिणीचं सरकार आहे त्यामुळे नेमकं तुमच्याकडे पण यावं लागेल. काय सांगाल तुम्ही? आज 17वा महापरिनिर्वाण दिन आहे, या निमित्ताने आज आपण शिवाजी पार्क येथे आहोत. आज आपण सगळेजण इकडे जमलेलो आहोत. आपलं बाबासाहेबांवरती असलेलं प्रेम आहे आणि म्हणून भारताच्या कानाकोपऱ्यातून, शहरातून, खेडोपाड्यातून, इकडे वस्तीमधून लोक इकडे सगळेजण महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर शिवाजी पार्कवर मोस्टली पुस्तकं खरेदी करण्यासाठी मोठ्या जनसंख्येने इकडे येत असतात. मी एवढंच म्हणेल की भारतामध्ये सध्या जी परिस्थिती चालू आहे, इकडे प्रायव्हेटायझेशन असतील, शिक्षणाचं बाजारीकरण असतील आणि महिलांवर होणारे अत्याचार
असतील, संविधानावर होणारे हल्ले असतील, अशा अनेक प्रकारचे शोषण, अत्याचार, दलित अत्याचार असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे शोषण भारतामध्ये सध्या होत आहे. या सगळ्याला एक विचार आपण जसं आम्ही उघड आमची भूमिका आहे की आम्ही जाती अंत मांडतो, आम्ही पितृसत्ता अंत, आम्ही स्त्रीदास्य अंताची आमच्या सगळ्यांच्या भूमिका आहेत. आणि हा मनुवादी विचार, RSSचा विचार, हा जो विचार भारतामध्ये दृढ होऊ पाहतोय, हिंदुत्व सरकार, या सगळ्या गोष्टी ज्या भारतामध्ये सगळ्या चालू आहे, या सगळ्या गोष्टी मनुवादी सरकाराला, इथल्या भारतातल्या या सगळ्या सिस्टमला आम्ही आव्हान आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही करत असतो. आणि हे आम्ही दरवर्षी चैत्यभूमीवर इकडे ह्या शिवाजी पार्कवर आम्ही गाण्याच्या आणि शायरीच्या कवितेच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांसमोर हे मांडत असतो. एकंदरीतच आपल्यासोबत आता 75 ते 80 वय असलेले काका आहेत. त्यांच्यासोबत आपण थेट संवाद होऊ. काका, कितवं वर्ष आहे आपलं? दरवर्षी आपण या ठिकाणी दरवर्षी येतो. काय सांगाल? काय बदल वाटतो तुम्हाला? कशा पद्धतीने बदल व्हावा बदल समाजामध्ये? तर व्हावा, पण ते बाबासाहेबांचे विचार जे आहेत ते लोक बरोबर देत नाही लक्षात. म्हणून ते बाबासाहेबांचे विचार काय आहे हे मी गाण्यामधून सांगतो. ओके. थेट आपण तुषार यांचं डायरेक्टली गाणं ऐकणार आहोत. त्यानंतर आपण बाबासाहेबांना इतक्या वर्षानंतर देखील का वंदन करतो, बाबासाहेबांनी नेमके आपल्यासाठी असं काय केलेलं आहे, ते आम्ही या गाण्याच्या माध्यमातून या ठिकाणी मांडतो आहे. गाणं आहे, वंदितो आता तुला ग बाई भीम, वंदितो आता तुला, वंदितो आता तुला ग बाई भीम, वंदितो आता तुला, वंदितो आता तुला ग बाई भीम, वंदितो आता तुला, वंदितो आता तुला, वंदितो आता तुला. चौदार तळ्याला आग लावली, चौदार तळ्याला आग लावली, पाणी ते पेटल ग बाई भीम, पाणी ते पेटल ग बाई भीम, पाणी ते पेटल, पाणी मिळालं अधिकारानं मला, पाणी मिळालं अधिकारानं मला, म्हणून वंदितो तुला ग बाई भीम, म्हणून वंदितो तुला ग बाई भीम, म्हणून वंदितो तुला. काळ्या रामाच्या दर्शनासाठी, काळ्या रामाच्या दर्शनासाठी दार तू उघडील ग बाई भीम, दार तू उघडील ग बाई भीम, दार तू उघडील. स्वाभिमानाचा लढा लढविला, स्वाभिमानाचा लढा लढविला, म्हणून वंदितो तुला ग बाई भीम, म्हणून वंदितो तुला ग बाई भीम, म्हणून वंदितो तुला. बाबासाहेबांनी या देशामध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीने कोणाला काहीतरी दिलेलं आहे. बाबासाहेबांनी जे अधिकार दिले ते संविधानामध्ये बाबासाहेबांनी अंतर्भूत केले, पण त्या संविधानाची जी पायमल्ली आहे ती आज दिवसाढवळ्या आपल्याला होताना दिसते. मतदानाचा अधिकार असेल, शिक्षणाचा अधिकार असेल, काम करण्याचा अधिकार असेल, हे सगळे अधिकार जे आहेत हे नवीन कामगार कायदे आणून, नवीन शिक्षण धोरण आणून, नवीन पर्यावरण कायदे आणून या ठिकाणी संविधानाला संपवण्याचं काम चालू आहे. आणि हे संविधान जे लिहिलं बाबासाहेबांनी, हे संविधान लिहिण्यापूर्वी बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं. आणि ते का केलं? मनुस्मृतीच्या छाताळावर संविधान तू दिलं ग बाई भीम, संविधान तू दिलं ग बाई भीम, संविधान तू दिलं. न्याय स्वातंत्र्य समता दिली, न्याय स्वातंत्र्य समता दिली, म्हणून वंदितो तुला ग बाई भीम, म्हणून वंदितो तुला ग बाई भीम, म्हणून वंदितो तुला.
एकंदरीत जर आपण पाहिलं की जर ज्या पद्धतीने ते म्हणाले की महाराष्ट्र नाही तर ते देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपली जी संस्कृती आहे बाबासाहेबांवरती होणारे बाबासाहेबांच्या संविधानावर होणारे हल्ले असो किंवा इतर काही जे काही घडत असं देशभरात ते पूर्णपणे ते प्रत्येक ठिकाणी एक प्रबोधन करत असतात, लोकांपर्यंत पोहोचवत असतात. कृष्णा कोलपटे, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई.